हॅलो, काल आपला पहिला प्रश्न झाला होता बरोबर. पहिला प्रश्न कसा होता, एक 5 मिनिटात संपू आपण तो. रिव्हिजन घेतोय फक्त 5 मिनिटात. बघा, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाइप. नुसतं नॉन टर्मिनेटिंग म्हणायचं नाही, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असा शब्द आहे. म्हणजे मराठीमध्ये अखंडित आणि आवर्ती. आवर्तीचा अर्थ इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा की त्याचं रिपिटेशन होतं. म्हणजे काही डिजिटचं म्हणजे काही अंकांचं काय होतं, रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती होत असते. म्हणजे तेच अंक डबल येत असतात भागाकार केल्यानंतर. आता बघा, आता हे फ्रॅक्शनच्या रूपात आहे ना, 13/5, 2/11, 29/16, 17/125, 11/6 हे 5 उदाहरण आहेत पहिल्या प्रश्नामध्ये. काल तुम्हाला काय सांगितलं होतं आठवते का? टर्मिनेटिंग फक्त 5 मिनिटात घेतो, कालचं रिव्हिजन आहे हा. आणि नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग, बरोबर आहे का? हे कसं ओळखायचं बघा. ठीक आहे, टर्मिनेटिंगला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, खंडित. खंडित म्हणजे ज्यावेळेस आपण छेदाने अंशाला भाग घालू त्यावेळेस भागाकार कुठेतरी थांबतो आणि कुठल्याही अंकांचं काय होत नाही, रिपिटेशन होत नाही. त्यांना काय म्हणायचं आपण, त्या डेसिमल फॉर्मला काय म्हणायचं आपण, टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणायचं. नक्की समजलं का? तर भागाकार न करता ओळखायचंय, भागाकार करत बसायचं नाही. फक्त काय विचारलंय, टर्मिनेटिंग आहे डेसिमल फॉर्म का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे असं विचारलंय, बरोबर आहे का? तर लक्षात घ्या, टर्मिनेटिंग फॉर्म कधी असतं, कशावर लक्ष केंद्रित करायचं, कशावर लक्ष केंद्रित करायचं आपण, डिनॉमिनेटरवर केंद्रित करायचं. म्हणजे छेदावर, छेद म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, बरोबर आहे की नाही? हा जो छेद आहे ना, नीट आहे का, छेद त्याचे आपण काय करायचे, प्राईम फॅक्टर्स पाडायचे. कोणते प्राईम फॅक्टर्स म्हणजे काय, मराठीमध्ये आपण काय म्हणतो त्याला, मूळ अवयव. मूळ अवयव म्हणजे अगदी शेवटचे अवयव की ज्याला पुन्हा भागच घालता येत नाही असे अवयव पाडायचे. ते जर प्राईम फॅक्टर्स 2 और 5 हा एक मुद्दा आहे, 2 किंवा 5 याच्या रूपात आले असतील, या स्वरूपात असतील, किंवा 2 and 5, कळलं का नाही? या दोन्हीपैकी कुठल्याही स्वरूपात जर असतील तर ते जे डेसिमल फॉर्म असतं त्या रॅशनल नंबरचं ते कसं असतं, टर्मिनेटिंग असतं. अदरवाईज याला सोडून जर असेल तर नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतं. नक्की समजलं का? आता फॉर एक्झाम्पल समजा इथं 13/5 आहे, सरळ सरळ 5 आहे की 2 और 5 मधलं 5 आहे ना. म्हणजे तुम्ही जर त्या 13ला जर 5 जर भाग घातलात तर काय होईल, भागाकार कुठेतरी थांबणार आहे. छोटस ते लगेच उदाहरण घेऊयात म्हणजे लक्षात येईल. 13/5 5 न भाग आला, 5 1 द 5, 5 2 द 10, 5 3 द 15 मोठं होते. किती उरले सांगा बरं, 3 उरले. कॅरी 3 म्हणतो आपण त्याला. 3 मोठी संख्या का लहान संख्या 5 पेक्षा लहान आहे, भाग जात नाही. म्हणजे आपण काय करतो मग, पॉईंट देतो. म्हणजे किती झाले मग, 0 वाढवायचा, 30 झाले. 5 6 द 30. मला सांगा डेसिमल फॉर्म किती आला सांगा बरं, 2.6. भागाकार पुढे संपला की आपला, नाही समजलं आणखीन. म्हणजे ते 5 असल्यामुळं भागाकार संपला. ठीक आहे, आता 11 आहे, ती जर 11 ही काय आहे, प्राईम नंबरच आहे. आता 11 चे फॅक्टर्स पाडा ना, गुणाकारामध्ये फॅक्टर्स, बेरजेमध्ये नाही, गुणाकारामध्ये फॅक्टर्स पडायचे असतात. काय होईल, 11 into 1 होणार आहे. बोला की पटकन, 11 into 1 होणार आहे. गुणाकारात फॅक्टर्स पडायचे, बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये नाही. म्हणजे काय होईल सांगा बरं, 11 into 1 होणार आहे. 11 आणि 1 इथं आहे का सांगा बरं, नाहीच. मग मला सांगा ते फॉर्म कुठला आहे मग, हा. म्हणजे आता पहिलं सांगा टर्मिनेटिंग, दुसरं सांगा, आता हे जे 16 आहे ना, 16 चे फॅक्टर जर पाडले तर ते 2 च्या रूपात येतात सगळे. कसे येतात, हा. म्हणजे कसं बघा, 16 हा 2 into 8 16 झालं, समजलं का? पुन्हा त्या 8 चे पुन्हा परत फॅक्टर्स 2 into 2 into 4, पुन्हा परत त्या 4 चे 2 into 2 into 2 into 2 करा गुणाकार, 16 येतो की नाही बघा. 2 into 2 4, 4 into 2 8 into 2. आता मला सांगा सगळे प्राईम फॅक्टर जे आहेत ते कुठल्या रूपात आहेत, 2 च्या रूपात आहे. म्हणून हे जे फॉर्म असेल ना याचं डेसिमल फॉर्म, ते कसं असेल, नक्की समजलं का? 125 125 चे फॅक्टर्स पाडा,
25 गुणिले 5 होतात 25 5 सव्वाशे रे 25 60 जर टेबल येत असेल तर 25 5 द 125 बरोबर आहे का नाही 25 5 द 125 मला सांगा ह्या 25 ची परत फोड पडते ना कशी फोड पडते 5 into 5 आणि ते 5 ला 5 ऍज इट इज करा गुणाकार 5 into 5 25 into 5 म्हणजे फॅक्टर्स कुठल्या रूपात आले 5 च्या रूपात आले आता तुम्हाला एक प्रश्न पडलाय 2 into 5 हे 2 and 5 हा काय प्रकार आहे सांगू तुम्हाला 2 and 5 कसं हे बघा जर समजा इथं नाही बरं का इथं नाही कुठंच जर समजा छेद जर 10 असेल एखाद्या संख्येचा छेद 10 असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल 12/10 ही संख्या असेल काय झालं 12/10 ही संख्या असेल इथं 10 नाहीच ना रे आता मला सांगा 10 चे फॅक्टर्स पडा ना 10 चे फॅक्टर्स काय पडतात 2 into 5 पडतात ना 2 and 5 इथं आलंय म्हणजे 2 पण चालतो 5 पण चालतो म्हणजे हे सुद्धा फॉर्म कुठला आहे म्हणजे आपण एक्स्ट्रा संख्या पाहिली आपण कळालं का नाही तुम्हाला हे समजावून सांगायचं होतं मला झालं सांगा पहिलं पण सांगा हे काय टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टर्मिनेटिंग का बरं हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग सांगा बरं 6 चे फॅक्टर सांगा 2 into किती होतं 3 मला सांगा 2 and 3 आले 2 and 5 चाललं असतं आता हे असं रे अरे नाही समजलं तुम्हाला 2 and 5 चाललं असतं 2 and 3 चालणार नाही ना म्हणजे हे कुठलं फॉर्म आहे चला बोला लास्ट फायनल हा टर्मिनेटिंग नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नक्की समजलं ओके परत रिव्हिजन झालं ओके चला आता सेकंड क्वेश्चन टायटल लिहायचं त्यातलं पहिलं उदाहरण लिहायचं फक्त पहिलं उदाहरण लिहायचं बोलायचं नाही कुणीच हे टायटल लिहा बेटा दिसाले का तुम्हाला हा वाचू का मी लिहिता येईल सगळ्यांना आदिल दिसाले का हा राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म म्हटले आता डेसिमल फॉर्म मध्ये लिहायचं आपल्याला रॅशनल नंबर्स एकूण किती उदाहरण आहे त्याच्यात 5 उदाहरण आहेत पहिले घेतलात का तुम्ही फक्त पहिलं लिहा ना कोणतं आहे पहिलं 127/200 127 भागिले 200 127/200 असं म्हणूयात आपण ठीक आहे झालं का लिहून झालं वह्या बंद करा मी 2दा 3दा सांगतो फक्त ऐका समजून घ्या बोलायचं नाही 127/200 बरोबर आहे आता प्रश्न पडला की ही रॅशनल नंबर तर 100% आहे रॅशनल नंबर विषयी तर आपण बोललो आहे पाठीमागच्या क्लासमध्ये बोललोय आपण लेक्चरमध्ये बरोबर आता बघा थोडक्यात ही फ्रॅक्शनच्या रूपात आहे म्हणजे P/Q च्या रूपात आहे बरोबर आहे का चूक बरोबर आहे ना नक्की समजलं आता तिला कुठल्या रूपात मांडायचंय डेसिमल फॉर्म मध्ये मांडायचं म्हणजे पॉईंटच्या रूपात मांडायचं थोडक्यात आपल्या भाषेत बोलायचं म्हणलं तर पॉईंटच्या रूपात मांडायचंय ठीक आहे आता मला सांगा मी पाठीमागे बोललोय डेसिमल फॉर्म मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर काय करायचं असतं सरळ सरळ छेदानी म्हणजे डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटरला छेदानी अंशाला सरळ सरळ भागाकार करायचा असतो नक्की समजलं का नक्की समजलं एवढा टप्पा सगळ्यांना समजला आता मला सांगा आपण काय करणार 200 या संख्येनं 127 या संख्येला भाग घालणार नाही समजलं नक्की समजलं का तर आता 200चा टेबल आपल्याकडे नाही म्हणजे आपण खूप झाले 30 पर्यंतचे टेबल असतात ना आपल्याकडे आपण उजळणी म्हणली बरोबर आहे का आता एक काम करूयात तुम्हाला त्याच्यापेक्षा सोपं करतो काय करायचं शक्यतो ऐका नीट शक्यतो जो छेद आहे ना हा छेद शक्यतो आता कमी शब्दात कमी स्टेप मध्ये टेक्निकली उत्तर सांगतो मी फक्त ऐका आता बघा छेद किती आहे 200 ना तर शक्यतो काय करायचा छेद हा 10च्या 100च्या किंवा 1000च्या 10,000च्या स्वरूपात येऊ द्यायचा छेद तो आहे का बघायचं मला सांगा 200च्या रूपात आहे 10 नाही किंवा 100 नाही किंवा 1000 पण नाही ना पण
त्याला आपण 1000 करू शकतो. कुणाला? 200ला 1000 करू शकतो. कसं करू शकतो सांगू तुम्हाला आता, नीट बघा. 127 अपॉन, मोठा छेद घेतला बरं का, मला क्रिया करायचं याच्यावर. बघा समजलं का? मी सोपं सांगतो, हे समजलं नसेल तर मग भागाकार करू आपण. ठीक आहे, बघा अपॉन मी काय केलं, 200 केलंय बरोबर. 200 केलं. आता काय करायचं, ह्या छेदाला एकतरी 10 किंवा 100 किंवा 1000 करायचे, बरोबर आहे का? तर 200 पेक्षा म्हणजे 100 पेक्षा मोठी संख्या आहे 200, तर तिला आपण 1000 करूयात ना, 1000 करूयात ना. मग 200ला किती न गुणाकार केले की 1000 होते? 200ला 5 न गुणाकार केले की 1000 होते. करून बघा. 200 गुणिले 5 करा, 1000 होते की नाही, 1000 होते. कसं? हे बघा समोर बघा गुणाकार कसा करतात. 5 गुणिले 2 करा, 10 येते. 10 वर 2 झिरो द्या. कळलं नाही आणखीन? हे 2 झिरो किती होते? 1000 होतं का? 1000 झालं ना. मग मग छेदाला कितनं गुणाकार केल्यावर 1000 झाले? 5 न. मग अंशाला पण त्या संख्येनं गुणाकार करायचा. कळालं? कळालं का? कळालं? फक्त हो किंवा नाही एवढं सांगा. कळालं का नाही? काय केलं आपण सांगा बरं. 200 छेद असताना आपण काय केलं, म्हणजे भागाकार करत बसायचं नाही. आपण काय केलं, आपण गुणाकार केला उलट. म्हणजे 200 गुणिले 5 केले की काय आलं? 1000 आलं. हा, मग मला सांगा आता 127 गुणिले 5 केल्यावर किती येतं? गुणाकार करा. हा, 127 गुणिले 5 करावं लागेल ना. 5 गुणिले 7 करा 35, 35 ला 5 कॅरी हातचा 3. 5 गुणिले 10 2 करा 10, 10 आणि 3 13, 13 ला 3 हातचा 1, 5 1 5 आणि 1 6, 635 झालं. मी दोनदा शिकवतो रे राजांनो, तुम्ही काळजी करू नका. 635 आला गुणाकार. छेद, ह्या छेदांचा गुणाकार किती झाला? 1000. किती झाला? 1000 झालं. फायनल उत्तर आपलं. आता बघा मला सांगा, आपलं उत्तर डेसिमल फॉर्म मध्ये काढायचं होते की नाही? मग मला सांगा किती झिरो आहेत? म्हणजे मी काय सांगालो, 10 100 1000 असं पाहिजे. नाही तर तुम्ही म्हणाल सर 200ला पण 2 झिरो होते की. मी काय बोललो, 10 100 1000 10000 1 लाख असं पाहिजे. म्हणजे फक्त एक पाहिजे ना, लास्ट डिजिट एक पाहिजे. मला सांगा 1000 झालं. किती झिरो आहेत म्हटलं? आता डेसिमल फॉर्म मध्ये जर काढायचं असेल तर काय करायचं, अंशामध्ये उजवीकडून 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचा. 3 झिरो असल्यानं 3 झिरो आहेत म्हणून उजवीकडून 3 संख्या सोडून पॉईंट. म्हणजे बघा 635 लिहिलं का? हा बोला, 1 2 3 पॉईंट. इकडे काहीच नाही म्हणजे उत्तर डेसिमल फॉर्म मध्ये हे आहे. कळलं आणखीन? हा, म्हणजे काय आलं सांगा बरं. 127 अपॉन 200 इज इक्वल टू किती आलं? 0.635 आलं. समजलं का? हे डेसिमल फॉर्म मध्ये आलं. कळालं का नाही? नक्की समजलं का? म्हणजे याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं तर काय आलं? 0.635. कसं केलं आणखी एकदा सांगू काय केलं? हा, 127 अपॉन 200 होतं. त्या 200ला आपण 100 करण्यापेक्षा 100 पण करू शकलो असतो बरं का, पण 1000 केलं. 200ला कितनं गुणाकार केल्यावर 1000 होते? मग अंशाला जसं छेदाला 5 न गुणाकार केला तसा अंशाला त्या संख्येनं गुणाकार करावा लागतो, तेव्हा किंमत बदलत नसते. म्हणजे 127 ला आपण कितनं गुणाकार केलं? 5 न. 127 गुणिले 5 केल्यावर किती आलं? 635. छेद किती आला? 200 गुणिले 5 बोललं पाहिजे 1000. मग मला सांगा 1000 मध्ये किती झिरो आहेत? 3 संख्या असून पॉईंट द्यायचा अंशामध्ये. 1 2 3. बर, इतर छेदामध्ये जर 100 राहिला असतं तर बोला की 2 संख्यासून पॉईंट दिला असतं ना, मग उत्तर काय आलं असतं? 6.35 राहिला असतं. नाही समजलं आणखीन? छेदामध्ये जर 10 राहिला असतं 63.5 उत्तर राहिलं असतं. कळालं का नाही? नाही समजलं आणखीन? आता ही मेथड सोपी वाटते का? आता आणखीन एक मेथड शिकवतो. ही मेथड सोपी वाटते, तुम्ही मला सांगा. ठीक आहे, ही मेथड नंबर फर्स्ट. बोलायचं नाही कोणीच, हा डबल शिकवायला मी, फक्त लक्ष द्या. ही मेथड नंबर फर्स्ट. एकाला जर समजलं नाही रे राजानो तर मला विचारा, मी अख्ख्या वर्गाला आणखी एकदा सांगतो. ठीक आहे, आता मेथड नंबर सेकंड हीच. एवढाच प्रश्न उद्या तासामध्ये चालतंय, काय हरकत नाही. शिकू आता. आपली ही जुनी मेथड घ्यायची. कशी? सोपं आहे, काळजी करू नका. असं पण चालतंय. हा, तुम्हाला असं शिकवतील शाळेमध्ये, काय अडचण नाही. आता मला सांगा, इथं कोणती संख्या लिहायची, इथं कोणती संख्या लिहायची हे लक्षात आलं पाहिजे. मला सांगा कोणत्या संख्येनं भाग घालतोय? सरळ बस. हा, कोणत्या संख्येनं भाग घालतोय? 200 भाग घालतोय.
तर ज्या संख्येनं भाग घालायचे ती संख्या बाहेर लिहायची, म्हणजे छेद बाहेर लिहायचा, सोपं नाही, आणि अंश मध्ये लिहायचा न्यूमरेटर, म्हणजे 127 लिहिलं. आता आपल्याला 200 भाग घालायचंय ना, म्हणजे 200चा टेबल आपल्याकडे पाठ असला पाहिजे. नाही समजलं तर इथं 200चा टेबल लिहितो मी. 200 1 200, 200 1 200, काही नाही, बेचा पाडा म्हणा, तेवढे झिरो द्या. बे दोन्ही 4, हा 400, 600, हा 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 हा, संपले की 10 झाल्या की संख्या. 210 2000 पाठ झाला. कळलं का नाही आता, समजलं. चला आता मला सांगा, 200 पेक्षा ही संख्या लहान आहे, लहान आहे की, पहिल्यांदाच भाग जात नाही ना, मग काय करतो आपण, फक्त पॉईंट कसं झिरो घेऊन पॉईंट देत असतो, झिरो घेऊन पॉईंट दिला. कळलं का नाही, नाही समजलं आणखीन. 127 ही संख्या लहान आहे ना, मग झिरोचा भाग बसला म्हणूयात आपण, कळलं का नाही. मग काय करायचं, मायनस झिरो करायचं सुरुवातीला, मायनस झिरो घेतल्यामुळे रे. मग आता किती राहिले इथं, 127 राहिले ना, सोपं आहे का. झिरो घेतल्यामुळे इथं झिरो घेतलं, 127च राहिले की. आता काय केलं, इथं पॉईंट दिलाय की नाही, अरे हा पॉईंट आहे ना, आहे की नाही, एक झिरो वाढवा पॉईंट दिल्यामुळं. आता समजलं का, इथं बघायचं 200 न कुणाला भागायचंय, 1270 ला भागायचंय, कळतंय, 1270 ला भागायचंय. इथं बघायचं 1270 किंवा त्यापेक्षा लहान संख्या असावी. इथे किती आहे, 1200, इथे किती आहे, 1400, म्हणजे ही संख्या घ्यावी लागेल आपल्याला, माहिती आहे का नाही. हा 1 2 3 4 5 6, कितीचा भाग बसला, 6चा. कळलं का नाही की नाही समजलं. आता इथं किती लिहू, मायनस किती लिहायचं, 1200, समजलं का. आता किती बाकी उरली, 70. कळालं नाही आणखी. 1270 मधून 1200 मायनस केलं, 1270 मधून 1200 मायनस केलं, किती राहिलं. आता पुढे पॉईंट द्यायची गरज नसते, झिरो, फक्त इथं झिरो झिरो वाढवत राहायचं असते. कळलं का, इथं झिरो वाढला, कळलं का नाही. अरे इथं पॉईंट 00000 असते पुढे, ते झिरो घ्यायलो खाली असं डोक्यात घ्या, सोपं करतोय. आता किती, 700, बघा कितीचा भाग बसतो, कितीचा बसतो, 3चा. बसला का भाग 3चा. मग मला सांगा, एक मिनिट, 3चा भाग बसला का, मग मला सांगा इथं किती लिहू आता, बोललं पाहिजे, 600. किती उरलं, किती उरलं, परत लहान आहे संख्या, काय करू, एक झिरो दिला ना, कुठं एक 1000 आहे का, परफेक्ट भाग बसला. आता पूर्ण भाग गेला, सांगा किती, कितीचा भाग बसतो, 1 2 3 4 5. इथं किती लिहू, हा बाकी किती उरली, झिरो उरली का नाही, भागाकाराची क्रिया थांबली का नाही, उत्तर इथं असते. हेच का चेक करा, नाही समजलं आणखीन. मग आता तुम्हाला हे समजले आहे का, ही मेथड समजल्या, दोन्ही पण मेथड डोळ्यासमोर आहेत, तुमच्या मनावर कसंही, तुमच्या मनावर, दोन्ही पण सोपे आहेत. तर फक्त हे 1100 होत असेल तर ही मेथड सोपी जाते. कळालं का नाही. बघा वाटल्या दोन्ही पण मेथड लिहून घेतलं तर चालते, काय हरकत नाही. बघा सोपं आहे की नाही, सोपं आहे का, आणखी एकदा सांगायचं मला सांगा, सोपं आहे ना, घ्या लिहून. हा डेसिमल फॉर्म कसं होतं या संख्येचा आत्ताच्या, का बरं आलं माहितीये का, त्या 200चे फॅक्टर्स पडतात, फॅक्टर्स पडतात ते कुठल्या रूपात राहतील, 2 और 5च्या रूपात राहील किंवा 2 and 5च्या रूपात राहतात. बघायचं का एकदा, बघा तरी 2 मिनिटात काय होतं. बघा हे 200 होतं का, फॅक्टर्स पडा. मला सांगा, याला 2 गुणिले 100 लिहू शकतो का, पटकन बोला, बोला पटकन, बरोबर. हा त्या 100ला 2 गुणिले 50 लिहू शकतो का, चालेल नाही. त्या 50ला 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 25, 25 जुने 50. अरे ह्या इज इट इज लिहावं लागतं, नाही समजलं आणखीन. आता 25च्या लास्ट 2 into 2 into 2 into 5 into 5, संपले प्राईम फॅक्टर्स. आता तुम्ही सांगा कुठल्या रूपात आलेत, 2 and 5, म्हणजे कुठलं फॉर्म असेल, म्हणून भागाकार संपला. बघा तिथं 6 3 5च्या पुढे काहीच नाही. कळलं का नाही की आणखीन, समजलं का. चला ठीक आहे, जायचं पुढे. आता
हा सांगा बरं दुसरं उदाहरण काय सांगा. 25/99. आता 99 ला 100 होतंय का? गुणाकारात केल्यावर होतंय का सांगा. असं करू नका सर होतंय की 99+1. बेरजेमध्ये नाही बोललो मी. कशात पाहिजेत? होत नाहीत. होत नाही तर आता आपली मजबुरी आहे. कोणती मजबुरी आहे? 100 होत नाही ना आता रे, 1000 पण होत नाही ना. आता काय करावं लागेल? ती मेथड वापरावं लागेल, आपली जुनी मेथड. कळलं का नाही? टेबल तयार करावं लागेल, पर्यायच नाही. आणि विशेष तुम्हीच मला सांगा, हे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग येतं का टर्मिनेटिंग येतंय? बरोबर आहे, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग म्हणजे भागाकाराची क्रिया पुढे चालूच असणार आहे, म्हणजे वेळ लागणार आहे आपल्याला. बरोबर आहे का नाही? ठीक आहे, समोर बघा. आता वेळ लागणार आहे म्हणजे की घडीकडे बघितले, लागू दे की, काय अडचण आहे, वेळ लागला तर हरकत नाही ना. हा एवढं एक उदाहरण घेऊन वाटल्यास आपण. हा बघा, तुम्ही सांगा इथं काय लिहू मी बाहेर? हा मध्ये काय लिहू? आता कितीने कितीला भाग घालायचंय? 99 ना 25 ला भाग घालायचे. हा आंबिरे समोर बघा इकडं. आता मला सांगा 25 ही संख्या लहान आहे की नाही? बरं अगोदर 99 चा टेबल तयार करू आपण. टेबल 99 1 the 99. आता अवघड आहे. 99 to the असं करा 189 198 माय 198. थांबा थांबा थांबा, गडबड करू नका, ऐका की. हा आता ऐका, टेबल तयार करायची ट्रिक सांगू का? 99चा 9चा 999चा हे का क्रमानं खाली उतरा. आता 9 हा 8 हा 7 6 5 4 3 2 1 0 फिनिश. आता इकडं हा काय करायचं? 9 मध्ये 10 मिळवायचं. किती होते? 19. 10 मिळवा पट 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 पट. हा 29 हा 39 हा 49 59 69 79 89 99. नाही समजलं? कळालं का नाही की? आता तुम्ही करून बघा. आता 99 गुणिले 4 करा, 396 येते की नाही चेक करा. 99 गुणिले 5 करा, 495 येते की नाही चेक करा. तरी सहज कुठली पण एक संख्या चेक करा. चला पटकन फास्ट, कुठली पण एक संख्या तुमच्या मनावर, कुणी कोणती पण करा. बघा टेबल तयार केलाय आपण 99चा. समजलंय का? नाही समजला? तुम्ही कोणती पण संख्या करून बघा ना. 99 गुणिले 8 करा, 792 येते का बघा, चेक करा. नाही समजलं? 99 गुणिले 10 करा, 990 येते का बघा, चेक करा. आले का नाही? आले ना? सॅटिस्फाय? समजलं सगळ्यांना? सोपं आहे. चला बंद करा वह्या. चला हा समोर बघा, समोर बघा. काय नाही, फक्त भाग घालायचं, वजाबाई करत राहायचंय. हा आता मला सांगा 25 ला भाग जातो का? बोला पटपट पटपट. नाही जात, नाही जात. हा मग काय करायचं? 0 घेऊन हा मग इथं मायनस काय करायचं? 0. किती उरले? 25. पॉईंट दिल्यामुळं 250 झाले. पटकन बघा 250 कुठं आहे? 297 आहे. 3चा भाग बसत नाही. कितीचा बसतो? लिहिलं 2. इथं किती लिहू? 198. कळालं नाही आणखीन? समजाले का? वजाबाई करा. 10 मधून 8 गेले, 2 राहिले. बरोबर आहे का? इथं हातचा कमी झाला, 4 झाले. 4 मधून 9 वजा होत नाही, नाही होत. हातचा घेतला शेजाऱ्याकडून, हा किती झाले? 14 झाले म्हणायचे. किती झाले? 14 मधून 9 गेले, 5. इकडे कमी झाला होता हातचा, 1 मधून 1 गेले, 0. लिहायची गरज आहे का? म्हणजे 250 - 198 मीन्स हाऊ मेनी? 52. कळालं का नाही? आणखी एकदा वजाबाकी शिकू का? समजल्या वजाबाकी करायला कळतंय? आता 52 ही संख्या लहान आहे. परत आता काय करायचं? फक्त 0 वाढवत चला. 520 झाले. हॅलो बोला हो. 520 झाले. हा कुठे आहे बघा? 495. हा किसा भाग मोजा? 1 2 3 4 5. 5चा भाग बसला का हो? इथे किती लिहू? 495. किती उरले आता? 25 उरतात. 25 बघा ना, करून बघा वजाबाकी. 25 उरतात हो. हा 10 मधून 5 गेले, 5 राहिले. बरोबर आहे का?
हातचा घेतल्यामुळे इथे राहिला 1, 1 मधून 9 वजा होत नाही, हातचा घेतला इकडून किती झाले 11, 11 मधून 9 गेले 2 राहिले, इकडे 0 राहिला का नाही आता, हा 250 झाले का, बोला बोला पुढे, 2चा भाग बसला, किती उरलं 198, मला कळाले का, हा फक्त बघा ऐका, हा किती आली वजा बाकी, परत 52 उरले, परत हा परत 5चा, एक लक्षात आलं का आता, एक लक्षात आलं का, काय व्हायलंय 25 25 25 25, पुढे थांबायचं सांगू तुम्हाला, थांबायला तर पाहिजे कुठेतरी, हा तर काय करायचं, वरची संख्या रिपीट झाली 250 रिपीट झालं का नाही बघा इथं चेक करा, हा मग त्यावेळेस थांबायचं, कळलं का नाही, मग उत्तर काय आलं सांगा बरं आता, इथं लिहू का मी, हा 25/99 इज इक्वल टू, हा सांगा 0.25 बार, डॉट नाही, 2 अंक, एकापेक्षा जास्त अंक असेल तर, एकच अंक असेल तर डॉट, ठीक आहे, आता मला सांगा 25 25 25 25 अनंतापर्यंत आहे, इनफायनाइटली पुढे, म्हणजे भागाकाराची क्रिया थांबू लागल्या का कुठेतरी, डेसिमल फॉर्म कसं आलं, बहुतेक कळालं नाही असं वाटायला, हे तुम्हाला 25 चं रिपिटेशन व्हायला समजलं का नाही, कसं झालं सांगा बरं, इथं 250 आलं होतं, म्हणजे कितीचा भाग बसला होता 2चा, बरोबर आहे का, 198 मायनस केला आपण, किती उरले, म्हणजे 52 उरले होते, पुन्हा 520 झाले, तर पुन्हा परत कितीचा भाग बसला 5चा, पुन्हा किती 495 मायनस केलं, पुन्हा किती, म्हणजे परत 2 येणार आहे, म्हणजे 25 25 25 असं पुढे कंटिन्यू चालू की नाही चेक करा, कळलं का नाही, म्हणजे आता उत्तर आपलं काय आलं सांगा बरं, 0.25 बार हे उत्तर आलं, कळलं का नाही सांगा मला, नक्की समजलं, काय करा तुम्ही बोर्डावर न बघता सोडवत चला, तुम्हाला येते जी स्टेप येते ती बोर्डावर बघा, म्हणजे इथले तर उदाहरणं समजून जातात, बरोबर आहे का, इथले तर उदाहरणं समजतात आपल्याला, हे टेबल लिहा तुम्ही 99चा, टेक्निकली लक्षात आलं का 99चा टेबल कसं तयार करायचं, झालं, बोला की, समजायला सगळ्यांना, मोठ्या मोठ्या संख्या होत्या, थोडा वेळ लागला, आता पुढचं तर काही नाही एकदम सोपंच आहे, झालं का, बोला की रे, हा उत्तर लिहा बघा, हायलाइट करा, त्याला बॉक्स करा शेवटी, कितवं चालू आहे आता आपलं, तिसरं चालू आहे, बरोबर, तिसरं काय, हा 23/7 आहे ना, बरोबर आहे का नाही, संख्या लहान आहे का मोठी आहे, लहान आहे का मोठी आहे, 7 7 7, तुम्ही करू शकतात का नाही मला सांगा, चला वह्या बंद करा, बर त्याला 100 1000 करू शकत नाही गुणाकारामध्ये, करू शकतो नाही, सरळ सरळ समोर बघा, समोर बघा, तुम्ही सांगायचं, हा बाहेर 7 मध्ये 23 लिहिलं, 7चा टेबल राहता येते, लिहायची गरज नाही, मला वाटतं तोंडी येतो, हा येतो का नाही, का शिकू, येतो ना, हा 7 1 the 7 7 2 the 14 7 3 the 21 7 4 the 28 7 चोक 28, मोठं होते ना, हा कितीचा भाग बसला, तुम्ही बोलायचं, किती राहिले, किती इथे किती लिहू, 7 त्रिक 21 म्हणतो आपण, हा किती उरले, बोललं पाहिजे,
2 2 उरले, भाग जातो 2 ला, काय करायचं पॉइंट, झिरो घेऊन पॉइंट नाही, पॉइंट पहिल्यांदाच भाग जात नसेल तर झिरो घेऊन पॉइंट, कळलं का नाही? आता पॉइंट म्हणजे ते किती झाले? हा बोला पुढे. हा 7 2 14, हा कळलं का नाही? हा किती उरले? 6, किती झाले? 60 झाले, 60. 7 ते 8 56, 7 8 56, नाही समजलं? हा 7 9 63, 7 9 63 मोठं होते ना हो. कितीचा भाग बसला मग? आता बोला, आता वर करा, कुणा कुणा समजले 8चा भाग बसलेला? 8 लिहू का? इथे किती लिहू मग? 56 ना? बोला किती उरले? 4, किती झाले? हा 7 5 हा 7 5 35, 7 5 35, 7 6 42 मोठं होतंय. हा म्हणजे किती लिहितं सांगा बरं? 35. किती उरले परत? 5, किती झाले? हा बोला पुढे. 7 7 49, कळलं का नाही? 7 7 49, 7 8 56 मोठं होते ना. समोर बघणार झाला तुम्ही, तुम्हाला समजायला सगळ्यांना? हा सोपं आहे. किती उरले? हा 1 उरलं, परत किती झाले? 10. हा 7 1 7, किती उरले? किती उरले? किती झाले? 30 झाले. इथे मी लिहितो 30. हा बरं ठीक आहे. एक काम करू, इथं जागा पुढे थांबा. हे बघा 30 उरलेत ना, मी इथं लिहितो. म्हणजे 3 उरले होते, 30 झाले. चालते का? इथं लिहायला सोपं जाईल. हा तर इथं वरून लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. 30, हा सांगा. बरोबर आहे. 7 चौक 28, 7 4 28. आता बघा समोर किती उरले? किती उरले? किती झाले? आलो का इथं? आता कळाले आणखीन. आता कितीचा भाग बसतो तुम्ही बघायचं. 7 2 14, इथं आलो 2. कळालं नाही? आता थांबायचं का पुढे सोडवायचं? रिपिटेशन कुठून व्हायला मला सांगा? 2 पासून का, 8 पासून का, 5 पासून का, 7 पासून का, 1 पासून का, 4 पासून? 2 पासून व्हायले. आता कळत नाही ना तुम्हाला रिपिटेशन कुठून व्हायला? तर आता 20 आलं होतं ना. हा 7चा पाडा म्हणा 20 येईपर्यंत. 7 1 7, 7 2 14, 7 3 21 मोठं होते. 7 2 2 यायले ना, 2 पासून व्हायले म्हणायचं. कळलं नाही आणखीन? ओके, उत्तर सांगा मला आता. देअरफॉर हा 23/7 इज इक्वल टू हाऊ मेनी? हा 3.28 पूर्ण संख्येवर बार द्यायचंय. कळलं का नाही? एवढ्या संख्येचं आता पुन्हा काय होणार आहे? परत रिप्लेशन. बरं मला सांगा, हे कुठलं आलं फॉर्म? डेसिमल फॉर्म कुठलं आलं? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आलं. का बरं आलं सांगा बरं? फॅक्टर्स 7 7 आहे, त्याची फोड पडत नाही 2 किंवा 5च्या रूपात. कळलं का नाही? संपलं. लिहा. तुम्ही सोडवा, न बघता सोडवा. 7चा टेबल तयार करा ना तुम्ही. येतं शिंदे? येईल का? हा त्याला हायलाइट करा, उत्तराला बॉक्स करा, बार लिहा बघा, ते वर बार दाखवा, रेषा दाखवा.
ते दोन तर खूप सोपे आहेत, तुम्ही सुद्धा करू शकता. सोडवा बरं, बघू येतं का लगेच. चौथं उदाहरण घ्या बरं. डायरेक्ट भागाला सोपं आहे, भागाकार करा, असंच करा चालतंय, किंवा त्याला 10 करता येते. 5 दुने 10 येते ना रे, असं पण चालतं तुमच्या मनावर. करा बरं, सोडवा बरं लगेच. कसंही दोन्ही पण मेथड वापरू शकतो आपण. घेऊ का मी? अरे 5चा टेबल म्हणा, पहिल्यांदा भाग जात नाही, झुरे घेऊन पॉईंट द्या. 40 होते, 5 एट द 40, 0.8 येते, उत्तर संपलं. कळालं नाही आणखी? कोण कोण सोडवले? 0.8 आले उत्तर, सांगा बरं. सोडवा, बाकी सोडवा 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 सोडवा, ठीक आहे. बरं, रिपिटेशन व्हायलंय का? किती आहे संख्या? फॅक्टर 5 आहे की नाही मला सांगा. त्यामुळं टर्मिनेटिंग आहे. ओके, कुणाला आलं नाही हात वर करा. एकाला आलं नाही तरी लगेच घेतो मी. हे उदाहरण कुणाला आलं नाही, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. वाघमारे आले का? हे उदाहरण केलास का? इकडे मुलीपैकी केलो बिराजर, केलो तू केलीस बेटा? हा शिराळ केलो का? हे किती आलं उत्तर? अमर केलास का? नक्की आलंय? कस केलो? म्हणजे डायरेक्ट भाग घातलो का असं जुनी मेथड घेतली का? कुणी 10 गुणिले 10 पण होते, म्हणजे 5 गुणिले 2 केले सुद्धा येते बरं का. बघा कसं, हे काय समोर बघा, हे काय 4/5 लिहिलं का? गुणाकाराची चिन्ह द्यायचं असं. 5 गुणिले किती केले की 10 होते, मग अंशामध्ये पण 2. किती झाले? गुणाकार करा. 8 छेद किती रे? 10. आता बघा समोर किती झिरो आहेत? एक संख्या सोडून पॉईंट, म्हणजे 8 लिहायचं, पॉईंट द्यायचं, इकडे काही नाही, म्हणजे उत्तर संपलं. सोपं आहे का? सोपं आहे का? ठीक आहे. हा, 5वं शेवटचं काय ते सांगा. 17/8 आहे का? बरं, न सोडवता मला सांगा डेसिमल फॉर्म कुठल्या रूपात आहे? टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग? का बरं? 8ची फॅक्टर्स पडतात. कुठल्या रूपात? 2 × 2 × 2 8 होते. कळालं नाही का? 6 होते रे. 2 × 2 × 2 किती होते? 2 गुणिले 2 गुणिले 2. मी बेरीज नाही म्हणालो रे, गुणाकार म्हणालो. 2 × हा काय होते? 2 गुणिले 2 गुणिले 2 करा ना. 2 2 4, 4 2 8, म्हणजे काय येणार आहे उत्तर? डेसिमल फॉर्म कुठला येणार आहे? टर्मिनेटिंग का नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग? म्हणजे भागाकाराची क्रिया थांबणार आहे का नाही? भागाला 8 न, चला पटकन फास्ट सोडवा की. सोडवलो, किती आलं उत्तर? 0 पॉइंट का 2 पॉइंट? 2.125 का? बघा रे, चेक करा, हे म्हणतात उत्तर, चेक करा. इथं गुणिले 10, म्हणजे छेदामध्ये 10 वगैरे होत नाही बरं का, 100 होत नाही. डायरेक्ट टेबल तयार करायचा. मला बहुतेक घ्यावं लागेल. घेऊ का आवटी? तुला आलं नाही का? आलंय. तर मग केला का? केलास? हा, बरोबर आहे का? असंच का मांडणी? ये हात हात लावायचं नाही त्याला, असं थोडं हात लावायचं नाही. दोन थांब. बोलत बोलत शिकव की, असंच शिकव की. नाहीतरी घरला तरी तू निघून असं पाठ बोर्डाकडे पाठ केलं की विद्यार्थी घरला निघून जातील ना. बोललं पाहिजे विद्यार्थ्यांना, सारखं बडबड बडबड पाहिजे. 10 झाले ना.
थांबा ना, मोठं आहे ते, एक मिनिट. गडबड करू नको, घाबरले रे ते. हा, चल. बघा बघा कशी बडबड चालू झाली आहे ना. असं एकटंच शिकवायला की मग तुम्ही अवघड, सारखं बडबड करायला पाहिजे तुमच्यासोबत, सारखं बोलायला पाहिजे कंटिन्यू. काही समजलं का? काय समजलं, काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? त्यांनी स्वतः सोडवलं ना त्याने. ठीक आहे, असं आलं का बघा, चेक करा. उत्तर शेवटी लिहायला शिका. कसं लिहायचंय? 17/8 इज इक्वल टू 2.125. 12 वगैरे येईल का? नाही येणार. आले का उत्तर सगळ्यांचं? नक्की का आणखी एकदा घेऊ मी, सांगा. नक्की समजले? ठीक आहे. डेसिमल फॉर्म मध्ये संख्या आहेत, त्याला P/Q च्या रूपात मांडायचंय. आणखी एकदा ऐका मी काय बोललो ते, नीट ऐका, समोर बघा सगळेजण. कालचा जो प्रश्न होता, त्या कालच्या प्रश्नामध्ये कसं होतं, ज्या संख्या होत्या, नंबर्स होत्या, त्या कशा होत्या? P/Q च्या रूपात होत्या. एखादी संख्या सांगा बरं मला, पटकन फास्ट. छोटी संख्या कोणती होती? हा सांग सांग, शेख मला एकाने सांगा, एकाने. ती 23/7. बघा, काल 23/7 ही संख्या होती, बरोबर. या ही 23/7 ही संख्या कशा सांगा बरं? P/Q च्या रूपात आहे की नाही मला सांगा. म्हणजे P ची व्हॅल्यू आहे 23, Q ची व्हॅल्यू आहे 7. आता या संख्येला आपण कसं केलं? डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर केलं. म्हणजे काल कसं केलं सांगा बरं? 23 या संख्येला 7 या संख्येनं डिवाइड केलं, भाग घातलं, बरोबर आहे की नाही. जे काही उत्तर आलं असेल ते आलं असेल, त्याचा काही विषय नाही. काल आपण सोडवलंय. म्हणजे जे उत्तर येतं ते कुठल्या रूपात आलं? डेसिमल फॉर्मच्या रूपात आलं, पॉईंटच्या स्वरूपात आलं, बरोबर आहे की नाही. आता काय केलं त्याने? डेसिमल फॉर्मच्या रूपात दिलंय. सोपं आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. डेसिमल फॉर्मच्या रूपात दिलेला आहे, त्याला कुठल्या रूपात कन्वर्ट करायचंय? P/Q च्या रूपात कन्वर्ट करायचंय. थोडक्यात कळलं का? इकडं मला ते सांग, याचं उत्तर सांग मला. 23/7 ला काल कसं सोडवलं आपण? का सोडवू रे, परत याचं सोडवायचं का? कसं केलं आठवते का नाही? 7 1 द 7, 7 2 द 14, 7 3 द 7 4 द 7 4 द काढ की 28 ना. 28 मोठी होती ना संख्या. 7 3 द 7 3 द 21. दार लावून घे, दार पुढे का. 3 चा भाग बसला, बरोबर आहे. किती उरले? म्हणजे कसं लिहिलं आपण? 21 लिहिलं, बरोबर आहे का? किती उरले सांगा बरं? 2 उरले. पुन्हा भाग जात नाही 2 ला, म्हणून आपण पॉईंट दिला, इथे 0 वाढले. पुढे सोडवत गेलो. मला फक्त उत्तर सांगा. तू सांग, श्रद्धा सांग, उत्तर सांग मला. आपण जास्त वेळ घालवू नये या प्रश्नामध्ये, आपला हा प्रश्न घ्यायचा आहे. 5 उदाहरणं आज आपले झाले पाहिजेत, सोपे उदाहरणं होतात. सांगा, काल सोडवलंय. 3.28 5 7 1 4 का? बार दिलं. मग मला सांगा, हे उत्तर होतं? हे उत्तर होतं. म्हणजे थोडक्यात 23/7 ला आपण कुठल्या रूपात लिहिलं? डेसिमल फॉर्मच्या रूपात लिहिलं. कसं लिहिलं? 3.285714 बार दिलं. आता उलटा प्रश्न कसा? 3.285714 बारला 23/7 च्या रूपात मांडायचंय. थोडक्यात असं सोडवायचंय. कळालं का नाही? ठीक आहे, ओके. प्रश्न तर सगळ्यांना समजला. चला पुढे जाऊयात आता आपण. तर पहिलं उदाहरण घेतो मी. वह्या बंद करा, समोर बघा आता. 0.6 डॉट आहे. 6 डॉट आहे. नीट ऐकायचं, मी सावकाश समजावून सांगतो, तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. 6 डॉट आहे. 0.6 डॉट, 6च्या डोक्यावर डॉट आहे. एकाच अंकाचं का व्हायला सांगा बरं? रिपिटेशन व्हायला, म्हणजे 6 ही संख्या पुन्हा 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 यायली आहे, बरोबर आहे का? म्हणजे त्या एकाच अंकाचं का व्हायलंय? रिपिटेशन होत असल्यामुळं
परत परत ती संख्या येत असल्यामुळं त्या एकाच त्या संख्येवर काय केलाय, डॉट दिलाय म्हणजे एक बिंदू दाखवलाय. म्हणजे याचा अर्थ असा पण होतो, लक्षात घ्या, 0.6 डॉट म्हणजे 0.666666 अप टू इनफायनाइट. लक्षात आले का सगळ्यांच्या? नाही समजलं तुम्हाला आणखीन? अहो या 6 या अंकाचं रिप्रेशन व्हायला म्हणजे 6 ही संख्या पुन्हा पुन्हा येल्या ना, आणि विशेष म्हणजे अनंतापर्यंत यायल्या, म्हणजे भागाकार कुठेही थांबत नाही. हे जे डेसिमल फॉर्म आहे ते कसं सांगा बरं? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंगच्या स्वरूपात आहे. बरोबर आहे का नाही मला सांगा? डोक्यावर बार, डोक्यावर डॉट असलं म्हणजे ते ती संख्या कशी आहे? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे. नक्की समजलं सगळ्यांना? ठीक आहे. आता मला सांगा, ही संख्या म्हणजे ही संख्या डोक्यात येते सगळ्यांच्या? ठीक आहे. आता काय करायचं, या संख्येला आपला काय करायचंय, कन्वर्ट करायचंय. कुठल्या स्वरूपात कन्वर्ट करायचंय? पी अपॉन क्यूच्या स्वरूपात कन्वर्ट करायचंय. ठीक आहे, म्हणजे अपूर्णांकाच्या स्वरूपात आपल्याला फ्रॅक्शनच्या रूपात कन्वर्ट करायचंय. कसं ते बघा समोर. काय करायचं, या संख्येला सुरुवातीला काय करायचं, एक्स मानायचं. सुरुवातीला अशी लिहायची संख्या, लेट एक्स इज इक्वल टू 0.6 डॉट. मी दोनदा तीनदा समजेपर्यंत शिकवेन, काळजी करू नका, फक्त ऐकत राहा, समजून घ्या. कळत नसेल तर लगेच विचारा. एक्स इज इक्वल टू 0. काय केलं, 6 डॉट. जी काही संख्या तुम्हाला दिलेली आहेत ना, तिला पहिल्यांदा काय करायचं, एक्स मानायचं. नक्की समजलं का? एक्स मानलं, एक्स इज इक्वल टू काय, 0.6. 0.6 म्हणायचं नाही, 0.6 डॉटच म्हणा. ठीक आहे. आता या संख्येला क्रमांक 1 द्यायचं, व्हॅल्यूला क्रमांक 1 द्यायचं. आता विचार करायचं की किती अंकांचं, किती डिजिट्सचं रिपिटेशन व्हायलंय. तर आपल्या इथं समजलं की एकाच संख्येचं किंवा एकाच अंकाचं काय व्हायलंय, रिपिटेशन व्हायलंय. जर एकाच अंकाचं रिपिटेशन होत असेल तर या संख्येला नंबर 1 च्या संख्येला 10 न गुणाकार करायचं, मल्टिप्लाय करायचं, 10 न गुणाकार करायचं, 10 न मल्टिप्लिकेशन करायचं. नक्की समजलं का? किती? एका अंकाचं रिपिटेशन होत असल्यावर, पाठच करा, एका अंकाचं रिपिटेशन होत असल्यानंतर 10 न गुणाकार करायचा, म्हणजे 1 0, एकाचं 1 0. कळलं का? 2 अंकाचं रिपिटेशन होत असेल तर 100 न गुणाकार करायचा. 3 अंकांचं रिपिटेशन होत असेल तर 1000 न गुणाकार करायचा. 1000चं रिपिटेशन होत असेल तर 4 अंकाचं रिपिटेशन होत असेल तर 10,000 न गुणाकार करायचा. लक्षात आलं? आता मला सांगा, तेवढ्या काही मोठ्या संख्या नाहीत, फक्त खूप झालं 3 अंकाचं व्हायला रिपिटेशन, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, खूप झालं 1000 न गुणाकार करावं लागेल. मला आणखी एकदा सांगा, चला, एका अंकाचं होत असेल रिपिटेशन तर 10 न गुणाकार करायचं. 2 अंकाचं होत असेल तर, 3 अंकाचं होत असेल तर, नक्की समजलं का? 3 अंकाचं म्हणजे 3 0 1000, 2 अंकाचं म्हणजे 2 0 100, एका अंकाचं म्हणजे 1 0 10 असा अर्थ घ्यायचा. ठीक आहे. आता एक काम करायचं, खाली वाक्य लिहायचं, एक वाक्य, मल्टिप्लाय म्हणा किंवा मल्टिप्लाइंग म्हणा, चालतंय. मल्टिप्लाइंगचा अर्थ मराठीमध्ये होतो गुणून, गुणाकार करून. मल्टिप्लिकेशन, गुणाकार ही क्रिया आहे. मल्टिप्लाइंग वाक्य समजते? मल्टिप्लाइंग, हा, इक्वेशन 1, इक्वेशन 1 आहे ना, हे वरचं इक्वेशन 1 दिलं ना, त्याला क्रमांक आहे ना, इक्वेशन 1 बाय 10 असं लिहायचं. इक्वेशन 1 बाय 10. नीट आहे का? आणखी एकदा काय केलं, एकाच अंकाचं रिपिटेशन व्हायलंय. त्या इक्वेशन नंबर 1 ला आपण कितनं गुणाकार केला, 10 न गुणाकार केला. आता 10 न गुणाकार करणे म्हणजे काय करणे बघा, दोन्ही पण साईडला, डावी साईड आहे एक्स, उजवी साईड आहे 0.6 डॉट. त्या दोन्ही पण बाजूला काय करायचं, 10 न गुणाकार करायचं, म्हणजे असं करायचं, 10 इंटू एक्स. डाव्या बाजूला कितनं गुणाकार केला, 10 न. उजव्या बाजूला पण सेम 10 नच गुणाकार, 10 इंटू 0.6 डॉट. आणखी एकदा बघा, कळालं का? काय केलं आपण, काय लिहिलं सांगा वाक्य, मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 10. वरचं जे इक्वेशन नंबर 1 आहे त्याला 1 दिलंय आपण, आलं लक्षात? त्याला कितनं गुणाकार केला, 10 न गुणाकार केला. 10 न गुणाकार का बरं केला सांगा, बोला की काय झालं? हा, एकाच अंकाचं काय व्हायलंय, रिपिटेशन व्हायलंय, म्हणून आपण काय केलं, 10 न गुणाकार केलं. 10 न गुणाकार करणे म्हणजे काय करणे, डाव्या बाजूला सुद्धा 10 न गुणाकार करणे, म्हणजे एक्स ला सुद्धा 10 न गुणाकार केला, 0.6 डॉटला सुद्धा 10 न गुणाकार केला. माझं बोलणं सगळ्यांना समजतंय? बघा, पहिलं उदाहरण थोडं हार्ड जाते, बाकीचे सोपे जातील. हे तुम्हाला समजलं म्हणजे बाकीचे समजतात पटकन, काही अडचण नाही. ठीक आहे, हे झालं. ओके. आता मला सांगा, 10 इंटू एक्स म्हणजे काय होते सांगा बरं, 10x होते. काय होते,
10x होते का नाही, ठीक आहे, इज इक्वल टू हे 10x, ठीक आहे, 10 इंटू एक्स म्हणजे 10x गुणाकार झाला. आता तुम्हाला मोठा प्रश्न पडला की ह्या दोघांचा गुणाकार काय होतो. हे 6 डॉट आहे, तुम्ही इथं या, इथं या, इथं या. 0.6 डॉट म्हणजे ही संख्या हे तुम्हाला पडते सगळ्यांना, नाही समजलं. 0.6 डॉट म्हणजे काय, 0.6666 अप टू इन्फायनाइट आहे ना. आता एक काम करायचं, गुणाकार करतो का आपण भागाकार करतो इथं, तर 10 जर गुणाकार करत असेल आपण, तर हा जो पॉइंट आहे की नाही, कुठला, हा 0 पॉइंट आहे ना, हा पॉइंट 1 न पुढे शिफ्ट होत असतो. इथं गुणाकारामध्ये पुढे जातो, भागाकारामध्ये पाठीमागे येत असतो डॉट पॉइंट. आता मला सांगा हा पॉइंट कुठे गेला, हा पॉइंट कुठे गेला, ह्या 6च्या पुढे गेला, कितनं पुढे गेला, 1 नच पुढे गेला. 100 न गुणाकार केला असता 2 न पुढे गेला असता, नाही समजलं. 1000 न गुणाकार केला तर 3 न पुढे गेला असता. आता मला सांगा ही संख्या काय होते, सांगा बरं आता ही संख्या काय होते, ही संख्या काय होते मग. हा पॉइंट निघून गेलाय, हा पॉइंट इथं आलाय पुढे, मला सांगा ही संख्या काय झाली. 0 लिहायची गरज नाही, हा 6 आला इकडे, अलीकडे 6 आला का पॉइंटला, हा कळाले ना, पुन्हा कोणाला कळालं नाही हात वर करा. मला माहित आहे एक दोघाला कळालंच नाही, 100% कळालं नाही, पण उगी हो हो म्हणायचं नाही, नंदी बैलासारखं मान हलवायचे नाहीत. हा बरं ठीक आहे, कळालं ना. आता नीट ऐका, मला सांगा तुम्हाला एवढं तरी कळालं की हा पॉइंट पुढे गेला 1 न, एवढं तरी समजलंय, इथपर्यंत समजलंय बरोबर आहे का, तितके समजले की इथपर्यंत तरी. आता मला सांगा पुढे संख्या कोणती होती, वाचा नाही, पुढे काय करायला, 6 6 6 6 6 अप टू इन्फायनाइट ना पुढे परत, त्यासाठी डॉट. अहो ही संख्या म्हणजे ही संख्या ना, आता नाही समजलं. आणखीन एकदा बघा, मला सांगा 10 न गुणाकार केले की काय होतंय, हा पॉइंट 1 न पुढे शिफ्ट झाला, म्हणजे इथला बार निघाला, डॉट निघाला, म्हणजे 6 आलं इथं, ते 0 लिहायचं नाही बरं का, 6 आलं, हा पॉइंट दिला इथं खाली, पुढे वाचा तुम्ही काय, त्या 6 पॉइंटच्या पुढे काय वाचा ना, 6 6 6 6 म्हणजे एकाच अंकाचं काय व्हायलंय, म्हणून 6 डॉट. नाही समजलं, समजलं का नाही. आता मला सांगा या दोघांचा गुणाकार काय आला, परत एकदा सांगा. हा या दोघांचा गुणाकार काय लिहू मी तर सांगा, 6 पॉइंट, टेक्निक सांगू, आता टेक्निक सांगू, तुम्ही इथं बघा, तुम्ही इकडे बघूच नका, आता समजतंय. मला सांगा हा पॉइंट इथं आला, हा पॉइंट इथं आला, 10 गुणाकार केल्यावर पुढे आला, तो डॉट निघाला समजायचं, म्हणजे 6 राहिलं, 6 राहिलं, पुढे पॉइंट आला होता, आला होता का, हीच संख्या परत लिहायची 6 डॉट. नाही कळलं, आणखीन समजलं नाही बघा, एवढा वेळ लागतो तुम्हाला, ठीक आहे. आता बघा आणखी एकदा सांगतो, हा पॉइंट इथं शिफ्ट झाला, झाला शिफ्ट, मग मला सांगा पॉइंट निघाला की रे, डॉट निघाला की, डॉट निघाला, पॉइंट नाही डॉट निघाला, पॉइंट पुढे गेल्यामुळं, मग मला सांगा काय झालं, 6 इथं आलं, हा पॉइंट इथं पुढे आहे की नाही, बरोबर आहे की नाही, म्हणजे हा पॉइंट आला इथं, मग मला सांगा ही संख्या परत एकदा लिहा ना, का बरं लिहिलं परत एकदा तुम्ही सांगा बरं. ते ऑलरेडी 6 डॉट म्हणजे काय आहे, 6 6 6 6 आहे ना. तुम्हाला हे समजत नाही सर, इथं समजून सांगितले बघा, कळालं का, आणखी कळालं नाही, कुणाला समजले आता सांगा बरं, लागू द्या वेळ, हरकत नाही, एवढं 1 तासात एवढं एक उदाहरण होत्या, चालतंय. नक्की समजलं सगळ्यांना आता, ठीक आहे. आता याला इक्वेशन क्रमांक काय करायचं माहितीये का, याला इक्वेशन क्रमांक 2 द्यायचं, गुणाकार केल्यावर 10 न गुणाकार केला, इक्वेशन नंबर 2 द्यायचं. आता काय करायचं माहितीये का, हे जे इक्वेशन नंबर 1 आहे या इक्वेशन नंबर 2 मधून मायनस करायचं, वजाबाकी करायची, उत्तर येतं. तसं असल्याचं वाक्य बघा, वाचा बरं. सबट्रॅक्टिंग, सबट्रॅक्ट, जसं मल्टिप्लाइंग म्हणजे गुणाकार करणे, सबट्रॅक्टिंग म्हणजे काय करणे, वजाबाकी करणे, वजाबाकी. डिवायडिंग म्हणजे भागाकार करणे, ऍडिंग म्हणजे बेरीज करणे, ऍडिशन बेरीज, सबट्रॅक्शन वजाबाकी, मल्टिप्लिकेशन गुणाकार, डिव्हिजन भागाकार, तसे शब्द येतात. म्हणजे कसं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1 काय करायचं, फ्रॉम इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 2 मधून काय करायचं, इक्वेशन नंबर 1 हे मायनस करायचं. आता मायनस कसं करायचं बघा, इथं समोर बघा, हा ह्या दोघांची वजाबाकी होते, आपल्याकडे डाव्या बाजूची वजाबाकी, ह्या दोघांची वजाबाकी होते, सांगा कशी होते, 10x, 10x मधून
हा एक असं लिहायचं 10x मायनस एक्स इज इक्वल टू आलं हा हे घ्या 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट म्हणजे डाव्या बाजूंची वजाबाकी बरोबर उजव्या बाजूंची वजाबाकी होते. कशी केली वजाबाकी सांगा. हा इक्वेशन नंबर 1 ला इक्वेशन नंबर 2 मधून मायनस करतोय आपण. समजलं का. म्हणजे काय करायचं 10x मायनस बोललं पाहिजे x इज इक्वल टू ला हा इज इक्वल टू झालं. मग हे मायनस हे करा 6 मायनस 6 डॉट सॉरी 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट. नक्की समजलं का. डाव्या बाजूंची वजाबाकी बरोबर उजव्या बाजूंची वजाबाकी झाली. समोर बघा आता उत्तर कसं निघतं ते. हा 10x मायनस 1x बोला की 9x इज इक्वल टू आता बघा इथं वजाबाकी हा 0.6 डॉट 0.6 डॉट कटतं 0 कळालं नाही. इकडे बघा समोर हा हे का 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट करा वजाबाकी. 6 डॉट मधून 6 डॉट मायनस करा 0 पॉइंटला पॉइंट 6 मायनस 0 मग मला सांगा उत्तर 6.0 म्हणजे काय लिहायचं. आता आयडिया सांगू तुम्हाला. हे कट रे हे लिहायचं नाही 0 सरळ सरळ 6 कळालं का नाही. मग मला सांगा 6 आलं का 6. आता मला सांगा पुढे कसं सोडवायचं काय काढायचं आपल्याला सांगा बरं. याची व्हॅल्यू काढायची होती की नाही आपल्याला 0.6 डॉटची. 0.6 डॉटलाच आपण काय मांडले एक्स मांडले म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायचं आता आपल्याला. देअरफॉर काय लिहायचं देअरफॉर हा एक्स इज इक्वल टू तुम्ही सांगा हा 9 कशात आहे गुणाकारामध्ये उजवीकडे टाका. कुणाला करतो पक्षांतर कशामध्ये आहे 9 ते कशात टाकतोय आपण कुणाला टाकतोय आपण कोणत्या बाजूला आहे कोणत्या बाजूला टाकतोय 9 कशात आहे त्याला हा सांगा तुम्ही. हा 6/9. आता एक छोटस काम करायचं. जर इथं जर भाग जात असेल तर भाग घालायचा. भाग जातो 3 न भाग जातो ना. हा 3 3 द 9 3 2 द 6 काय आलं सांगा बरं. x इज इक्वल टू काय आलं 2/3. मला सांगा x म्हणजेच कोणती संख्या होती 0.6 डॉट आहे ना. त्या 0.6 डॉटला आपण कुठं कन्वर्ट केलं p/q च्या रूपात कन्वर्ट केलं म्हणजे 2/3 च्या रूपात कन्वर्ट केलं. कळालं का नाही. नाही समजलं. म्हणजे p/q च्या रूपात मांडलं ना. मग थोडक्यात तुम्हाला समजलं 0.6 डॉट म्हणजेच 2/3 आहे. नाही समजलं. आता आपलं उत्तर आलंय का नाही कन्फर्म करायचं बघा 2 मिनिटात. हा काय ते 2/3 आहे का 2/3. चला भागाला चला भागाला याला हा 3 1 भाग जातो का हा 0. घेतला किती झाले आता बोला की किती झाले 20 झाले किती झाले 20 भागाला 3 हा 3 6 किती उरले किती झाले परत किती उरले किती झाले परत आता कळालं नाही आणखीन. मला सांगा 6 6 6 आले की रे म्हणजे 0.6 डॉट नाही समजलं आणखीन. मग 0.6 डॉटला आपण कशात कन्वर्ट केलं p/q च्या रूपात कन्वर्ट केलं म्हणजे 2/3 च्या रूपात कन्वर्ट केलं. कळालं का नाही. म्हणजे थोडक्यात 0.6 डॉट म्हणजेच बोला की 0.6 डॉट मीन्स हा मी आता आणखी एकदा सांगू क्लिअर करू हे. हा ठीक आहे. आता पहिली स्टेप बघा तुम्हाला कळली का. पहिल्या स्टेपला काय हा लेट काय केलं आपण पहिली जी दिलेली संख्या आहे तिला काय मांडलं आपण एक्स मांडलं. एक्स इज इक्वल टू 0.6 डॉट समजलं सगळ्यांना. पुन्हा काय केलं त्याला क्रमांक 1 दिलं समोर बघा ना. हा त्याला क्रमांक 1 दिलं इक्वेशन नंबर 1 दिलं. पुन्हा काय केलं एकाच अंकाचं रिप्लेशन व्हायले म्हणून आपण काय केलं इक्वेशन नंबर 1 ला 10 ने गुणाकार केला. वाक्य काय मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1/10. नक्की समजलं. पुन्हा काय केलं 10 ने गुणाकार करणे म्हणजे डाव्या बाजूला पण 10 ने गुणाकार करणे उजव्या बाजूला पण 10 ने गुणाकार करणे. ही स्टेप अतिशय महत्वाची आहे. 10 × x इज इक्वल टू 10 × 0.6 डॉट. ही समजली स्टेप. ही स्टेप अतिशय महत्वाची आहे. काही काय केलं 10 × x मीन्स हाऊ मेनी 10x इज इक्वल टू ला इज इक्वल टू ह्या दोघांचा गुणाकार तुम्हाला इथं समजून सांगितलाय. आता टेक्निकली लक्षात ठेवा. मला सांगा 10 ने गुणाकार केलं म्हणजे 1 0 आहे म्हणजे हा पॉइंट 1 न पुढे गेला. डोक्यात पक्क ठेवा
ही फक्त 6 नसून 6 6 6 6 6 अनंत वेळा आहे ना. मग मला सांगा हा पॉइंट पुढे गेल्यामुळं हा डॉट कटला वरचा, म्हणजे किती झालं 6 झालं. 6 झालं. 6च्या पुढे काय आला, कारण डॉट हा पुढे गेला होता ना, म्हणजे पॉइंट हा पुढे गेला होता ना, पॉइंट पुढे गेला 6 पॉइंट पुढे 6 6 होतच ना ऑलरेडी, मग 6 डॉट करायचं. तुम्हाला हे कन्फ्युजन व्हायला ना, कन्फ्युजन व्हायला आणखी एकदा सांगू का, हे कन्फ्युज व्हायला हे परत एकदा पाठक व्हायला का कन्फ्युजन. एवढं सोपं आहे, तुम्हाला कसं काय कन्फ्युज व्हायला की. बरं मला सांगा 0.6 डॉट म्हणजे 0.666 अनंत वेळा आहे का. मला सांगा 10 ने गुणाकार केलं म्हणजे हा पॉइंट इथं आला का नाही मला सांगा. हा मग काय झालं का सांगा 6, हे 6 आलं इथं, पुढे काय पॉइंट आहे आणि पुढे 6 6 6 आहे म्हणजे 6 डॉट आलं ना. आता कळलं नाही आणखी, नक्की समजलं का. हा गुणाकार सगळ्यांना समजला. इक्वेशन नंबर 2 दिलं, ह्या दोघांची काय करायची वजाबाकी. कसं लिहायचं, सबट्रॅक्टिंग सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 बाय फ्रॉम इक्वेशन नंबर 2, म्हणजे इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 मायनस करायचं, वजाबाकी करायची. म्हणजे कसं, हे काय 10x मायनस x इज इक्वल टू 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट 10x मायनस 1x. आता ह्या दोघांची वजाबाकी आता इथं समजून सांगितलं होतं. बरं लक्षात येतं का, 0.6 डॉटच्या पुढच्या संख्या कटतात, पॉईंटच्या पुढच्या संख्या कटतात. हे बघा 0.6 डॉट 0.6 डॉट 0 आलं, 6 मायनस 0 राहिलं, 6 मायनस 0 मीन्स 6. पुढे सांगा, साधी गोष्ट आहे, आपला पॉईंट नकोच होता ना, ते पॉईंट कटलाच ऑलरेडी. एक्स इज इक्वल टू काय राहिलं मग 6/9. समजलं. भाग गेला तर भाग घालायचं, नाही तर तसंच ठेवायचं. भाग जातो 3 न, 3 3 द 9, 3 2 द 6. एक्स इज इक्वल टू किती आलं 2/3 मीन्स काय होतंय 0.6 डॉट होतंय. हे आता इथं समजून सांगितलं. नक्की समजलं का, आणखी एकदा सांगायचं का सांगा. नक्की समजलं का, घ्या लिहून. चला बघा समजलं का स्टेप. आणि आणखी एक उदाहरण घेतलं की तुम्हाला चांगलं परफेक्टली समजणार आहे, काही अडचण नाही. बघा झालं की मला सांगा. खरं तर खूप झालं, एक 2-2 मिनिटाची उदाहरण आहेत बरं काय हे, पण अर्धा तास घेतला जवळपास या उदाहरणासाठी. कमीत कमी 20-25 मिनिटं घेतले असतील. तुम्ही एक काम करत जाओ, शिकवत असताना लक्ष द्या, न बघता सोडवा. तुम्ही तुमच्या वहीवर बोर्डावर तर उदाहरण असते 100% पुढे समोर आलं लक्षात, न बघता सोडवत चला. जी स्टेप आहे ती तेवढी बोर्डावर बघायची, पुन्हा न बघता पुढे सोडवायचं. आणखी तुम्ही प्रत्येक स्टेप बोर्डावर बघून लिहायला, चुकीचं आहे. मी जवळपास 4-5 वेळेस समजावून सांगितलं उदाहरणात आहे. झालं झालं का, हे कट करू का. बघा दुसरी किती परफेक्टली समजते तुम्हाला, लगेच येते, 2च मिनिटात येतं बघा.
चला नंबर सेकंड लिहा आणि वह्या बंद करा. प्रश्न लिहा आणि वह्या बंद करा. चला बोलणं बंद. अतिशय सोपं उदाहरण आहे. आता किती लवकर समजते बघा तुम्हाला. हा काय ते 0.37 बार. पुन्हा कुणाच्या डोक्यावर बार आहे सांगा बरं. 3 आणि 7च्या म्हणजे किती अंकांचं व्हायला रिप्लेशन. आता पटले सगळ्यांना. 2 अंकाचं होत असेल तर 100 न गुणाकार. आता वह्या बंद करून समोर बघायचं, ऐकत राहायचं. ओके चालू करायचं सोडवायला. समोर बघा. सुरुवात लेट, याच्याऐवजी कन्सिडर शब्द पण चालतो. समजा असा अर्थ घ्यायचा. याला म्हणायचं एक्स. बरोबर आहे का. एक्स इज इक्वल टू 0.37 बार मांडलं. त्याला न विसरता क्रमांक 1 द्यायचं. कळालं 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 का. आता मला सांगा 2 अंकाचं व्हायलंय. सगळ्यांना पटायले का. मग 100 न गुणाकार करायचा आहे. वाक्य काय लिहायचं. आता लिहिलं होतं वाक्य. हा मल्टिप्लाइंग. बरोबर आहे की नाही. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय हाऊ मेनी. 100 न गुणाकार का बरं. हा पहिल्या उदाहरणामध्ये आपण 10 गुणाकार का बरं केला होता. 1 अंकाचं व्हायला होतं. इथं 2 अंकाचं व्हायला म्हणून 100 न गुणाकार. पटलं. ठीक आहे पुढे. मग डाव्या बाजूला आपण 100 न गुणाकार. तुम्ही सांगायच्या स्टेप्स. हा 100 तुम्ही सांगू शकतात ना इंटू एक्स इज इक्वल टू 100 इंटू 0.37 बार. समजलं. आता 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 बघा इथं बघा. ही स्टेप अतिशय महत्वाची, सगळ्यात महत्वाची ही स्टेप आहे उदाहरणामध्ये. 100 इंटू एक्स. हे समजलं समजलं. आता ह्या दोघांचा गुणाकार इथं पण करून दाखवतो, फक्त ऐका. 0.37 बार म्हणजे 37373737 असं येणार आहे. अप टू इन्फायनाइट पटते. मला सांगा 100 न गुणाकार केला म्हणजे हा पॉइंट इथं आला. 37 बाजूला पडलं. हे कळलं. म्हणजे अगोदर काय लिहायचं. लिहिलं. पुढे काय पॉइंट दिला. 373737 म्हणजे 37 बार. पहिल्यापेक्षा समजलं का आता. नक्की समजलं का. म्हणजे काय करायचं आता टेक्निकली लक्षात घ्या. तुम्ही इथं इकडे बघू नका. तुम्हाला इथं समजतंय. हा पॉइंट इथं आणायचा, बार काढायचा. काढला बार आणि ती संख्या परत लिहायची, बार द्यायचं. नक्की समजलं. आणखी एकदा समजून सांगायचंय. हा याला इक्वेशन नंबर किती देऊ. 2 दिलं. कसं वाक्य लिहायचं आता. वजाबाकी दोघांची. करेक्ट. हा सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. बरोबर. आता वजाबाकी कशी करायची. 100x मायनस x इज इक्वल टू इकडं 37.37 बार मायनस 0.37 बार. 37 म्हणा किंवा 37 म्हणा चालतंय. शक्यतो पॉइंटच्या पुढची संख्या 1 न वाचायची पद्धत असते गणितामध्ये. असू दे. चला नक्की समजली ही स्टेप समजली. आता मला सांगा ह्या दोघांची वजाबाकी काय होते. 99x होते. 100x मधून 1x मायनस करा ना, 99x येतं. आता इथं वजाबाकी तुम्ही सांगा. ऐका सरळ सरळ. 0.37 बार 0.37 बार 0 येते. कटलं होते. काय उरलं. 37 मायनस. आणखी एकदा सांगा. 37 मायनस 0 मीन्स हाऊ मेनी. 37 झालं की. मग मला सांगा x इज इक्वल टू सांगा बरं काय लिहू. पक्षांतर करायचं. ट्रान्सफर. 37 अपॉन 99. नक्की समजलं का. x इथं भाग जातो का. जर भाग गेला तर भाग घाला. भाग जात नाही कुठल्या संख्येनं. जातो का 3 भाग वगैरे नाही. सरळ सरळ काय आलं उत्तर हे फायनल. 0.37 बार इज इक्वल टू 37 अपॉन 99. आता ऐका. जर आपण 37 अपॉन 99 म्हणजे 99 न 37 ला जर डिवाइड केलं, भाग घातला, तर उत्तर काय येतं. 0.37373737 म्हणजे
37 बार येतं. कळालं का नाही? मी परत एकदा सांगू, रिपीट. तुम्हाला सगळ्यात महत्वाची स्टेप कोणती वाटेल बरं? मला कोणती वाटते सांगू तुम्हाला? सगळ्यात महत्वाची स्टेप मला ही वाटते, ह्या दोघांचा आहे. आणि त्या स्टेप मध्ये फक्त या दोघांचा गुणाकार. हा, ह्या दोघांचा गुणाकार सगळ्यांना समजला का? कसं केलं गुणाकार तुम्ही सांगा बरं, मला समजून सांगा. तुम्ही सांगायचं आता. हा सांगा बरं. हा पॉइंट कुठे गेला? इथं आला. 37 बाजूला निघालं. 37 पॉइंट. 37 बार. का बरं? कारण 37 पुढे आहेच ना. नक्की समजलं का? त्यामुळं ते घ्यायचं. घ्या झालं. आता बघा कमी वेळ झालं की नाही हे समजलं तुम्हाला? झालं. इरेज करू का याला? इरेज करू का? चला नंबर 3 लिहा आणि वह्या बंद करा तुम्ही. प्रत्येक उदाहरण घेतो, फक्त लक्ष द्या तुम्ही. बर, एवढे सगळे उदाहरण जरी घेतलं मी तर तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला सोडवायचंय, मला सोडवायचं नाही. प्रॅक्टिस करा. आ लक्षात? ठीक आहे. आता मला सांगा नंबर 3 काय? तिसरं उदाहरण सांगा मला आता. बोला की. काय ते? 3.17 बार. काही नाही, असं सोडवायचं सेम. हे 0.0 डोक्यात घ्यायचं नाही. सरळ सरळ जसं सोडवलंय तसं. नाहीतर इथं 0 होतं बाबा, इथं पण 0 होतं म्हणून सोपं गेलं. आता इथं 3 आहे, पुन्हा इथं पुढे 15 आहे, पुन्हा इथं 2 आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपापल्या मेथडनं चालू ठेवायचं उदाहरण. ठीक आहे. पहिली स्टेप तुम्ही सांगा, मी लिहितो. सांगा तुम्ही स्टेप. लेट तुम्ही सांगा बरं. x is equal to 3.17 बार. राईट? इक्वेशन नंबर फर्स्ट. आता मला सांगा, डोक्यात आलं तुमच्या? दोन अंकांचा काय व्हायलंय? रिपिटेशन. म्हणजे कितनं गुणाकार? परत 100 न गुणाकार. वाक्य सांगा मला. मल्टिप्लाइंग. बरोबर आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा 1 बाय 100. बरोबर आहे, काही अडचण नाही. झालं. 100 न गुणाकार करू. डाव्या बाजूला 100 न गुणाकार. 100 इंटू एक्स कळलं? इज इक्वल टू 100 इंटू 3.17 बार. राईट? आता ही स्टेप महत्वाची आहे की नाही पुढची? आता बघा, 100 इंटू एक्स हे समजलंय सगळ्यांना. इथं गोंधळ व्हायला तुमचा. आता आपण इथं न सोडवता इथं सोडवता येते का बघूयात. आता बघा बरं काय, इथं 0 असल्यामुळे आपण फक्त पुढची संख्या लिहित होतो. बरोबर? आता इथं 3 आहे. आता मला सांगा, हा पॉइंट इमॅजिन करा ना. इमॅजिन करा हा पॉइंट इथं आला. सरळ बस रे, सरळ बस की. हा पॉइंट इथं आला का? बोला पटकन. हा पॉइंट इथं आला? बोला. हा पॉइंट इथं पुढे आला? 17च्या पुढे आला. मग तो बार निघाला का नाही? टोटल संख्या झाली 317. समजलं का? पुढे आता समजलं का? आता क्लिअर कट झाला का नाही? तिसऱ्या उदाहरणात नाही आणखी कळालं तुम्हाला? कुणाला कन्फ्युजन व्हायला आणखी सांगा मला. कन्फ्युजन कुणाला व्हायलंय? बापरे, काय कन्फ्युजन व्हायला नलगी? हा पॉइंट पुढे आला आणि पुढे काय लिहायला हे समजण्यात झालंय. बर एक मिनिट मला सांगा, हे 3.17 बार आहे बघा. दोघांनी समोर बघायचं इकडं. 3.17 बार म्हणजे 3.17171717 हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? आता बघा, 100 न गुणाकार केला. 100 न गुणाकार केला म्हणजे आता बघा, हा पॉइंट इथं आला का नाही? आला का? मग मला सांगा, हे 3
ही 1 आणि ही 7 किती झाली संख्या 317. 317 झाली का. पुन्हा तुम्ही वाचा पुढे काय पॉइंट आहे पुढे वाचा वाचा आणखी एकदा. हा 171717 आहे का नाही. नाही का. मग मला सांगा 317.17 बार. आता मी आणखी एक वेगळ्या प्रकारे कसं सांगू सांगा. समजा राजांनो तुम्हाला मी टेक्निक सांगायलो. हा टेक्निकली अभ्यास करा. साधी गोष्ट आहे. हा पॉइंट पुढे आला इथं. हा पॉइंट इथं पुढे आला ना. मग मला सांगा अरे त्या पॉइंटची पुढची संख्या जशा तसं लिहा बार द्या रे डोक्यावर. कशामुळे हसू आले एवढं सांगून सुद्धा काही जणांना कळणार यासाठी हसू आले की नाही. हा हे महत्वाचं आहे. हे मास्तर 1000 वेळेस सांगा ओरडू 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 तरी पण पुढच्याला कळणार म्हणून काही लेकरांना हसू यायलंय. ठीक आहे काय हरकत नाही. समजेपर्यंत शिकवतो म्हणलं होतं मी. समजेपर्यंत शिकवतो पण लक्ष द्या. लक्ष द्या समजून घ्या. ठीक आहे. परीक्षा आहे आपली सोमवारी परीक्षा. त्या फक्त घेणार आहे परीक्षा 2.1 वरच एवढ्यावरच परीक्षा. किती प्रश्न आहेत 3 प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नावरच परीक्षा. मग 20 मार्काचा पडला तर 20 मार्काचा राहील किंवा 15 मार्काचा पेपर राहील. 15 किंवा 20 या दोन्हीपैकी एक. पण 100% परीक्षा घेणार आहे. कारण लहान लहान भागावर परीक्षा घेते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. अलग लक्षात मी काय बोललो ते. ठीक आहे. जायचं का पुढे काय आणखी थांबायचं इथं सांगा. हे समजले. याला इक्वेशन नंबर तुम्ही सांगा किती द्यायचं 2. वाक्य सांगा आता. सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 1 बाय बाय नाही सॉरी 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 फ्रॉम 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 ते इथं चुकून ते बाय 100 होतं ना ते चुकून आलं. फ्रॉम इक्वेशन नंबर 2 ना. आता मला सांगा तुम्हीच वजाबाकी करा बरं. 100x मायनस x इज इक्वल टू 317.17 बार मायनस 3.17 बार. बरोबर. सांगा तुम्ही वजाबाकी. ह्या दोघांची वजाबाकी परत 99x आलं का. आता मला सांगा 0.17 बार 0.17 बार 0 नाही समजलं. आता मला सांगा काय काय उरलं तुम्ही सांगा बरं. 317 उरले मायनस इथं काय उरले 3 उरले. कळलं का. हातावर करा कुणा समजलं तर. ते पुढचे पॉइंट कटले की सगळे. आता मला सांगा देअरफॉर 99x इज इक्वल टू 317 मधून 3 मायनस करा 314 येतंय. कळलं का नाही. इथं वजाबाकी झाली की आता. मग मला सांगा x इज इक्वल टू काय होते 314/99 भाग जात नाही म्हणजेच x ची किंमत काय 3.17 बार इज इक्वल टू 314/99. झोपेत सुद्धा आठवले पाहिजे उदाहरण हे. स्वप्न पडलं पाहिजे या उदाहरणांचं. आता एवढे इतकी वेळ सांगितले आता. ठीक आहे. चला लिहून घ्या. न बघता सोडवा बरं तुम्ही. न बघता सोडवा लगेच. इथल्या इथंच समोर बोर्डावर आहे उदाहरण पण न बघता सोडवा येतं. तुम्हाला फक्त पॉइंट पुढे शिफ्ट झाला की तेवढंच कॅल्क्युलेशन करणार झालंय. ते तुम्हाला टेक्निक सांगितले ते टेक्निक लक्षात ठेवा. इथं हे इक्वेशन नंबर सेकंड इथं बार द्या. दोन्ही पण इक्वेशन मध्ये बार बार येतं. हे 117 बार 17 बार 17 बार असे येतं.
विचारा, काय अडचण आहे बघा, विचारा कुठली शंका असेल तर. वजाबाकी समजली का रे? 317 मधून 3 मायनस केलं तर 314 येते. समजली वजाबाकी? हा, त्या पॉईंटच्या पुढच्या संख्या कटतात, 0 येते वजाबाकी. कोणती? हा, 17 बार 17 बार 0 येते ना. ठीक आहे, झालं, समजले का नाही? ठीक आहे, घ्यायचं पुढचं उदाहरण. एक काम करा, तुम्ही मला लगेच हे उदाहरण सोडून दाखवा बरं. इथलं बघू येतं का? सोडवा बरं तुम्ही. कोणती संख्या आहे? कोणती संख्या सांगा ती? नंबर 4 ना. किती आहे? 15.89 बार. सोडवा बरं.